त्या सगळ्यांनी हे बांधकाम होत असताना संपूर्ण लक्ष घालून याचं योग्य प्लॅनिंग झालं पाहिजे। मी निरंजनला वारंवार सांगायचो की जे काही प्लॅनिंग आहे ते जेवढे प्रमुख लोक आहेत त्यांना विश्वासात घ्या, त्यांना एकदा दाखवा, त्यांचं अप्रूव्हल घ्या आणि त्यानंतर ते प्लॅनिंग करा। याचं बांधकाम झालं आणि आमच्या रवींद्र चव्हाणांनी देखील अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये हे जे काही इंटिरियरचं वगैरे काम होतं ते काम झालं पाहिजे याकरता त्यात लक्ष घातलं आणि आज अतिशय चांगलं कार्यालय आपलं तयार झालंय। भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात, आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात। आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत, ठिकाणी वारंवार राहिलेले आहेत, पण भारतीय जनता पक्षाचं काम सातत्याने मजबूतीने या ठिकाणी वाढलेलं आहे। आणि आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। सगळीकडे आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात, विविध निवडणुकांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं। ठाणे विभागातली जी काही सगळी जनता आहे ती अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी आहे। या ठाणे विभागातले सर्व ज्येष्ठ नेते आमदार हे आपल्या पक्षात आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत आहे, भविष्यात देखील ते वाढणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं सुसज्जित कार्यालय असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपण निवडणुकीला सामोरं जातो आहोत आणि इथे अनेकांची अपेक्षा आहे की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी, परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं। त्याच्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही। तर एवढंच मी सांगतो की आपल्याला शेवटी मोदीजींना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे, तेही 40 पार 45 पार असं आपल्याला जावं लागेल आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्त्वाची आहे। म्हणून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत। मोदीजींनी सांगितलं आहे कि पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है। हे 5 वर्ष या भारताला बदलणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताला परमोच्च शिखरावर नेणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताची भविष्यातली दिशा ठरवणारे असणार आहेत आणि अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते। ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची, समाधानाची अशा प्रकारची गोष्ट आहे। ठाणे विभागीय कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयाच्या उद्घाटनात ज्यांनी मोलाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे अशा सर्वांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मला विश्वास आहे की या कार्यालयातनं प्रेरणा घेऊन इतरही ठिकाणचे आपले जे युनिट आहेत ते असंच कार्यालय झालं पाहिजे असा प्रयत्न करतील। अर्थात त्या प्रयत्नामध्ये आम्ही त्यांना पूर्ण साथ देऊ, पण प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील, तो तुम्ही करावा अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।